आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. कल्याण डोंबिवली येथे डॉक्टरांना मारहाण करत महिला कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करण्यात आली होती. या घटनेची तीव्र पडसाद उमटत आहेत. डॉक्टरांना झालेली मारहाण आणि शिवीगाळ या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर डॉक्टरांनी आंदोलन केलं. निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कल्याण डोंबिवली येथे डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यापुढे ही वारंवार डॉक्टरांना मारहाण सुरूच राहिली तर आम्हालाही हल्लेकरांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेला आहे. या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी काम करणाऱ्या सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी सांगली जिल्हा सचिव JMP फोरम डॉक्टर विक्रम कोळेकर, अध्यक्ष JMP फोरम डॉक्टर विनय संगपाळ, अध्यक्ष IM सांगली डॉक्टर वसुधा जाधव, सचिव IM सांगली डॉक्टर ज्योती रोकडे, अध्यक्ष IM मिरज डॉक्टर सारा धनवडे, सचिव IM मिरज डॉक्टर पृथ्वीराज मेथे, अध्यक्ष कृष्णा येरळा, प्रकल्प डॉक्टर दिलीप मगदूम, डॉक्टर सुनील मगदूम, डॉक्टर रविराज कांबळे, डॉक्टर बबन धायगुडे, डॉक्टर अपेक्षा महाबळेश्वरकर, डॉक्टर अनिता पागे, डॉक्टर अमर पाटील, डॉक्टर विशाल माने, डॉक्टर ओंकार कोरे, डॉक्टर शीतल बन्ने, डॉक्टर प्रसाद दाते, डॉक्टर सोमनाथ खेराडकर, डॉक्टर हर्षत माने, डॉक्टर विनीत काकडे, डॉक्टर अरुण कोळी, विलास खांडेकर, अभिजित माळी, अमित जगदाळे आदी डॉक्टर उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर विनय संगपाळ, JMP फोरम सांगलीचा अध्यक्ष. या नात्याने आणि मागच्या आठवड्यात झालेल्या डोंबिवली येथे डॉक्टरांना जी मारहाण झाली त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही इथं निदर्शने करत आहोत. जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आमची शासनाला विनंती आहे की या हल्लेखोरांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना कठोर अशी शिक्षा द्यावी. JMP फोरम सांगलीच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. आज सांगली जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांच्या वतीनं या कल्याण डोंबिवली मुंबई येथील डॉक्टरांचे जे प्रामाणिकपणे सेवेत आहेत अशा डॉक्टरांच्यावरील एक भ्याड हल्ला, एक अमानुष हल्ला आणि अपमानकारक अश्लील शिवीगाळ या कृतीचा आम्ही सर्व डॉक्टर, महाराष्ट्रातील डॉक्टर्स, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील डॉक्टर्स जाहीर असा निषेध करतो. आणि अशी घटना ज्या या ठिकाणी घडली, ज्या पक्षातील लोक, ज्या माननीय नेते या लोकांना पाठीशी घालतील अशा नेत्यांच्या आणि पक्षावर मतदानाचा बहिष्कार हे सर्व डॉक्टर मंडळी महाराष्ट्रातील करतील. आणि जर पदाचा गैरवापर करून डॉक्टरांवर दबाव आणत असतील अशा नेत्यांच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे डॉक्टर्स आपला अर्ज दाखल करतील आणि त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळं जे मारकुटे मात्रे आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यांचं नगरसेवक पद काढून घेतलं पाहिजे असं मी या सर्व डॉक्टरांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी करतो. आणि हा जो प्रकार आहे वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, एखादा नाजूक डॉक्टर बघायचा, त्यांच्यावर हल्ला करायचा, हे खरोखर दयनीय अवस्था आहे. प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि एक संरक्षण म्हणून वेगळा कायदा व शिक्षा या गोष्टीला करणं गरजेचं आहे. हे बरेच ठिकाणी असे वारंवार गोष्टी होत असतात. बिल कमी करण्यासाठी दमदाटी करत असतात. अशा गोष्टी खरोखर बंद झाल्या पाहिजेत. जर आज तुम्ही आपला डॉक्टर नाही वाचवला तर तुमचं आरोग्य वाचवलं तर कोणी शिल्लक राहणार नाही. कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितले की सगळी लोक घरात बसली होती पण डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवत होता. मान्य आहे, चुका होऊ शकतात, माणसं आहोत आम्ही पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही कसंही जनावराला मारल्यासारखं तुम्ही मारताय. ह्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि योग्य त्या नेत्यांनी योग्य ती खबर घ्यावी अशी नम्र विनंती करतो. डोंबिवली येथे ऑन ड्युटी डॉक्टरवर जो निर्घुण हल्ला झाला नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून, त्याचा IMA सांगलीतर्फे, IMA मिरजतर्फे आणि सर्व JP फोरमतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्यांना अटक झालेलीच आहे पण त्यांच्यावर योग्य ॲक्शन पण घेण्यात यावी. या हल्ल्याचा डॉक्टरांच्या मानसिकतेवर प्रचंड आघात झालेला आहे. त्यामुळे डॉक्टर सगळीकडे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये काम करायला, इमर्जन्सी काम करायला घाबरत आहेत आणि याचे पुढच्या आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. याची सरकारने वेळीच दखल घ्यावी ही विनंती आम्ही करतो. मी डॉक्टर पृथ्वीराज मेथे,
IMA मिरज सेक्रेटरी व आमच्या मॅडम डॉक्टर धनवडे मॅडम IMA मिरज अध्यक्ष, आम्ही आज इथे डोंबिवली येथील झालेला जी घटना आहे जी अतिशय निंदनीय आहे, डॉक्टरांवरील हल्ला झाला तोही एका नगरसेवकाकडून, याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर असे लोकप्रतिनिधी जर असा हल्ला करायला लागले तर फार एक चुकीचं उदाहरण आपण समाजासमोर ठेवतोय. नक्कीच पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आणि त्यांना अटक केलं, पण तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिलं असेल तर लगेचच तेच पोलीस सरकारी वकिलांबरोबर त्यांची काही शाब्दिक चकमक होते आणि त्याच्यामध्ये असं दिसून येतं की आरोपीला VIP ट्रीटमेंट दिली जात आहे आणि सरकारी वकिलांना हटवलं जात आहे किंवा धक्काबुक्की केली जात आहे. यातून ती कारवाई कितपत ॲक्च्युअलमध्ये दाखवण्यासाठी किती आहे आणि मुळात खरोखर कारवाई काय आहे याचं सखोल चौकशी झाली पाहिजे. मी योग्य त्या अधिकाऱ्यांना, योग्य त्या नेत्यांना जे याच्यावर कारवाई करण्यासाठी जे कोण ऑथॉरिटी आहे त्यांना विनंती करतो की याच्यामध्ये खरंच लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई व योग्य त्या काय म्हणायचं सर योग्य त्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हावी. व जर अशी मारहाण आणि किंवा अशा घटना जर परत घडत असतील तर एक क्षमता आहे डॉक्टरांची की त्यांनी किती सहन करावं, आणि अशी जर घटना घडत असेल तर याचा तीव्र निषेध किंवा तीव्र प्रतिकार इथून पुढून डॉक्टरांकडूनही होणार आहे, अशी मी सर्व डॉक्टरांच्या वतीने आज तशा प्रकारची प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की आता डॉक्टर गप्प बसणार नाहीत. असा जर प्रकार घडत असेल तर त्याच्यावर योग्यरित्या प्रतिकार ह्या सर्वांकडून होणार आहे. याची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि एक विकसित भारत आणि किंवा विकसित सांगली होण्याकरता डॉक्टर आणि लोकांचं आरोग्य हे नीट राहण्याकरता डॉक्टरांची मानसिकता ही शांत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता सगळ्यांनी संवाद साधावा व चुकीचा प्रकार घडू नये, कायदा आपल्या हातात घेऊ नये अशी विनंती करतो. आणि परत एकदा सर्व GP फोरम मिरज सांगली, IMA सांगली मिरज यांच्याकडून मी मीडियालाही विनंती करतो की त्यांनी याच्यावर योग्य तो हस्तक्षेप घ्यावा आणि जे काय अयोग्य घडतंय ते घडू नये याची खात्री घ्यावी. नमस्कार. डॉक्टर दिलीप मगदूम. आज सांगली जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांच्या वतीनं सर्व संघटना आज एकत्र येऊन डोंबिवली येथे शासकीय ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरवर हल्ला जो झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. माझा शासनाला प्रश्न आहे की डॉक्टरांनी अजून किती दिवस मार खायचा आहे? नको त्या गोष्टींसाठी चुकी नसताना सुद्धा बहुतांश वेळा डॉक्टरची चुकी नसतेच, काही कारणास्तव इतर लोकांना दाखवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी येतात आणि डॉक्टरला गुरासारखं मारतात. वेगवेगळ्या अशा झालेल्या घटनांच्या वेळी सरकारनं वेगवेगळी आश्वासनं दिली, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. डॉक्टरांना संरक्षण अजिबात दिलं जात नाही. कुणीही येतं, फळकुट दादा येतो आणि डॉक्टरांना मारहाण करतो कोणत्याही कारणासाठी, हॉस्पिटलची नासधूस करतो. या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत अशा आमच्या सर्व डॉक्टरांच्या भावना तीव्र आहेत. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अन्यथा डॉक्टरही आज रस्त्यावर उतरतील आणि तसं प्रत्युत्तर देतील. या अतिशय गंभीर घटनेची दखल घेऊन शासनानं त्वरित पावलं उचलावीत, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील. डॉक्टर सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व संघटना सांगली मिरज सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या डॉक्टरांच्या संघटना आज इथं एकत्र येऊन आम्ही सकाळपासून या घटनेचा निषेध करण्यासाठी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबलेलो आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत.